सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे 40+ आगरी प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत. टेंबोडे फायटर्स टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि अगेन्स्ट आपण पाहिलं तर उर्वी वंश 11 उमरोळी या टीमने बॅटिंग करताना आपण पाहू शकतायत. विश्वासचा पुढील बॉल वाला बॅटचे एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर विश्वासने विश्वासपूर्ण गोलंदाजी करत पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतर लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय, सेफ झोन मध्ये आहे. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील का? यस, डेफिनेटली 2 धावा पूर्ण पळून केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली जाते. उर्वी वंश 11 उमरोळी टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे बंधनकारक राहील, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिला 5वा बॉल घेऊन विश्वास टॅप केला जातोय अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. फेके येईपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक सावध पवित्रा घेत दोन्ही बॅटर खेळत असताना कृणाल पाटील एका साईडला आपण पाहतायत तर एका साईडला फलंदाज आहे. पिछला आपण पाहतायत इनटू द गॅप मध्ये क्लास कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जसा चेंडू निघाला तसा मात्र सिम्बॉल या वेळेला उमटवला गेला. 4 धावांचा चौकार. गुड शॉट. सुस्वागतम 40+ आगरी प्रीमियर लीग चौकार. चला या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. रजनीशजी गुणाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी नेट फ्री दिलेला आहे असे उपसरपंच आपण पाहतायत उमरोळी जयप्रकाश पाटील अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रजनीशजी गुणाजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. आमचे साथी समालोचक हे सुद्धा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. या आपण रजनीशजी गुणाजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. जयप्रकाशजी पाटील या स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण रजनीशजी गुणाजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. उपसरपंच उमरोळी आणि ज्यांनी या स्पर्धेकरता जे इंटरनेटची सुविधा जी आहे ती मात्र मोफत दिलेली आहे त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा. टाळ्यांच्या गजरात आपण करूया रजनीशजी गुणाजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. जयप्रकाशजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण सन्मानित करत आहोत आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा. उपसरपंच उमरोळी रजनीशजी गुणाजी पाटील साहेब आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल वाईट. एकंदरीत दुसरा बॉल जर आपण पाहिला तो पहिला बॉल कन्वर्ट झाला डॉट बॉलच्या माध्यमातून. खूप चांगला खोलवर चेंडू होता. दीपेश पाटील खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाईल. मिलिंद मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. खूप चांगली संकल्पना. यंदाच्या वर्षामध्ये प्रथम वर्ष आहे परंतु पहिल्याच वर्षामध्ये शानदार आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं.
40+ अग्री प्रीमियर लीग ही संकल्पना अतिशय उत्कृष्ट दर्जाची पाहायला मिळते. इतर वेळेला आपण 40+चं क्रिकेट पाहतो, अनुभवतो, परंतु आज अग्री बांधवांना तो प्लॅटफॉर्म मिळावा 40+च्या माध्यमातून, याकरता ही संकल्पना अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळते. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला नाही कृणाल पाटीलने, कारण कृणालकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू पाहायला मिळतो. परंतु राकेश गावड यांना कोण विसरेल, चांगली फिट अँड फाईन आणि चांगली फिटनेस बाळगत असताना चांगली गोलंदाजी. उर्वी 111 उमरोळी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, जर तुमचा 12th मॅन आला नाही तर तुम्हाला लगेच डिरेक्ट पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्या. नो एक्सक्यूज. स्विचिटचा फटका कृणाल पाटीलच्या बॅटमधून डीप बॅकआउट पॉइंटला चेंडू वळतोय. चेंडूचा पाठलाग करतायत 2 फिल्डर, परंतु त्या चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. येईल या वेळेला 40+ APL चौकार. थँक्यू. चला, या आपण आदरणीय सन्माननीय अनिलजी भास्कर तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या षटकानंतर लगेच करणार आहोत. अप्रतिम फटका चांगला आहे. मनोज पाटील चेंडूचा पाठलाग करतील. 1 बाउन्स 2 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. गुड फिल्डिंग, परंतु स्क्वेअर फेके होत असताना पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतायत आणि 5 षटकांचे सामने, 4 षटकही तुम्हाला 20 मिनिटातच फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्या. जर 20 मिनिटाच्या वरती 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आणावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जरूर, परंतु पंच सहमत नाही आहेत, कारण ऑफ्टम पिचिंग होती. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या उर्वी 111 उमरोळी या टीमची 16 धावा, 8च्या सरासरीने 16 विदाऊट लॉस. या पण अनिलजी भास्कर तरे साहेब सदस्य आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कल्पेशजी कुडू साहेब उपाध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. प्रथम क्रमांक चषक ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलं गेलंय, तर या अनिलजी भास्कर तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. उमरोळीचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 40+ अग्री प्रीमियर लीग 2024चा सीझन 1 सरगम सरपाडा क्रीडा मंच आपण पाहतायत आणि या मैदानातून सुरू असलेला क्रिकेटचा घमासान अगदी रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये मे महिना आणि मे महिन्याच्या आपण सेकंड वीकमध्ये पोहोचलोय. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करण्याचा मानस बाळगला आणि तिथून मात्र आपण पाहतायत फेअर डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. विश्वासने विश्वासपूर्ण कामगिरी केली. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट. संघाची धावसंख्या 16. जमीची बाजू जर आपण पाहिली तर कृणाल पाटील आणि दीपेश पाटील ही अजूनपर्यंत जोडी मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. अप्रतिम स्वीप केला जातोय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी जरूर थोडीशी गफलत पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू निघून जाईल. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता मिळेल चौकार. 4.
या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल 30 यार्ड सर्कलमध्ये. चेंडूला स्टॉप केलं मनोज पाटील यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक तिसरा आहे. 3 बॉल्स आतापर्यंत विश्वासने हातखंड यावेळेला पाहायला मिळतो. राईट मोर द विकेटने अप्रतिम बॅकफूट पंच केला जातोय. काय फटका खेळला होता, नजाकत भरा शॉट. सरळ चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. गुड शॉट. थँक्यू. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळतोय. थोडासा चेंडू बाउन्स मिळाला होता. ऑन दी टोस खेळला आणि बॅटचा फेस ओपन करत असताना स्क्वेअर ऑफ दी विकेट. चौकार. ऑन साईडला कृणालच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, परंतु मिलिंदला निवडलंय आणि इथे चौकारानंतर आलेली महत्वपूर्ण विकेट. 25ला पहिला धक्का गॉन. आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रेसिडेंट आणि त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. 25ला पहिला धक्का. भरपूर वेळेनंतर मात्र आपण पाहत आहेत कृणाल पाटील जरूर त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करत होते. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी येत असताना जयकांत तरे आपण पाहत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं, परंतु आज ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत. या आपण स्वागत सन्मान करूया. तुषारजी पामाळे साहेब टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विशालजी पाटील खजिनदार यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी पामाळे साहेब नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग असो, आता 40+ अग्री प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांचं योगदान पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे खजिनदार विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान मायेची यावेळेला आपण पाहत आहेत. पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. 3 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा. उपेंद्र नारायण पाटील उमरोळी. मी संदेशजी पाटील उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. तृतीय क्रमांकाचं रोख 15,000 रुपये ज्यांनी मात्र या स्पर्धेला दिलेले आहेत असे उपेंद्रजी नारायण पाटील उमरोळी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या संदेशजी पाटील या स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते उपेंद्रजी नारायण पाटील उमरोळी गावातील एक अनमोल रत्न यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. तृतीय क्रमांक रोख 15,000 रुपये ज्यांनी मात्र या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलं गेलंय. तदनंतर प्रशांतजी वसंत पाटील. मी किरणजी पाटील सदस्य यांना विनंती करेन, किरणजी पाटील सदस्य यांना विनंती करेन की प्रशांतजी वसंत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. प्रशांतजी वसंत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. किरणजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. 3 षटकांचा खेळ आणि 26 धावा, 1 गडी बाद. थोडासा खोलवर चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. प्रशांतजी वसंत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. किरणजी पाटील जे सदस्य आहेत. सुरेशजी गजानन पाटील. मी विनंती करेन रत्नाकांत पाटील जे सदस्य आहेत आणि त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. तृतीय क्रमांक चषक 3,500 रुपये ज्यांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रत्नाकांत पाटील साहेब यांना विनंती करेन की सुरेशजी गजानन पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. तृतीय क्रमांक चषक 3,500 रुपये ज्यांनी या स्पर्धेकरिता स्पॉन्सरशिप केले गेले त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साईडला जयकांतच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, परंतु इथे चुकी केली आणि विश्वासच्या हातामधून चेंडू सुटला आणि सरळ चेंडू निघून येतोय. 6 धावांकरता मेल षटकार. संघाची धावसंख्या एकंदरीत 33 धावा. पहिला षटकार येतो या स्पर्धेतला.
जय मल्हार संघाचे संघ मालक आदरणीय किरणजी पाटील उपस्थित आहेत आणि ASI पदी ते मात्र कार्यरत आहेत पोलीस दलामध्ये, तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या रत्नाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. जयकांत तरे, काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला होता. ग्रेट शॉट, पहिला षटकार या स्पर्धेतला 40+ अग्री प्रीमियर लीग 2024. SM फायटर आगरवाडीचे संघ मालक शशिकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. SM फायटरचे आगरवाडीचे संघ मालक ज्यांचा संघ आहे SM फायटर आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान शशिकांतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करणार आहोत. 33 धावा, 1 गडी बाद. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. जयकांत तरे इज ऑन अ फायर. काय पाहिजे बायांना मला सोन्याचा हार मागतात. आपण देवानंद कृष्णा वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. योगेशजी तरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद कृष्णा वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मध्यंतर एक डॉट बॉल आला होता, षटकार आणि डॉट, त्यानंतर षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना ग्रेट बॅटिंग बाय जयकांत तरे, खानिवडेचा ब्रँड आहे आणि सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत ब्रँड ऑफ खानिवडे. एकोणचाळीस धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. जयकांत तरेने काय बॅटिंग केली आतापर्यंत. पहिला षटकार लॉंग ऑनला क्लिअर करणारा विश्वास यांनी खूप चांगले प्रयत्न केले होते. गोलंदाजीमध्ये विश्वासपूर्ण कामगिरी केली, परंतु तदनंतर दुसरा षटकार आपण पाहिला, इनसाइड आउटचा फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिडल ऑफ द बॅटने, ब्युटिफुल साऊंड. आदरणीय सन्माननीय योगेशजी तरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. रत्नाकांत पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण योगेशजी तरे साहेब टेंबोडेचे एक अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता मिलिंदचा, सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. रत्नाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय योगेशजी तरे यांचं यथोचित स्वागत सन्मान. शेवटचा बॉल आणि इथे मात्र विकेट मिळते. शेवटच्या बॉलवर मिलिंद पाटील यांना विकेट मिळाले. 39ला 2 धक्के बसले गेले. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि टायमिंगनुसार जर आपण पाहिलं तर परफेक्ट वेळेनुसार आपण पाहू शकता 4 षटकं ही समाप्त झाली 17 मिनिटांमध्ये. सौभाग्यवती दीपा व तुषार भगवान पामाळे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. शैलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. शेवटचं षटक 39 धावा 39.
ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे कोणत्याही पद्धतीने धाव येत नाहीये. एकोणचाळीस धावा. शैलेश ब्रँड ऑफ कोपर. भरपूर वेळेनंतर शैलेश किनीला आपण पाहतायत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक काळ भरपूर गाजवला. सरळ चेंडू निघून जाईल. वाईट यॉर्करने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा आहे. उर्वी 111 उमरोळी टीम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शैलेश किनी शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आपल्याला पाहायला मिळतं. खोलवर चेंडू होता. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज बॅक टू द डगआउट. पिंट्या यांना परतावं लागेल. कोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार. 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 ऑन साईटला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट चौकार. जबरदस्त प्रहार केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. ग्रीप बदलली होती. पोझिशन मध्ये आले. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्सने चौकार. गुड शॉट. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे, परंतु सेफ झोन मध्ये. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील मिलिंद पाटील. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती जवळजवळ 46 या धावसंख्येवर. 46 रन. उर्वी 111 उमरोळी टीम आपण पाहतायत. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय. मिड ऑफच्या फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि या वेळेला 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटले. फेकीपर्यंत यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 5 षटकांमध्ये 49 रन्स टू विन असतील. 49 धावा. चला सेकंड मॅच आपण लगेच टॉस करणार आहोत. चला स्वरांगी वॉरियर्स दुपटन आणि जय बजरंग बिरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय लवकरात लवकर. जय बजरंग बिरवाडी आणि स्वरांगी वॉरियर्स दुपटन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. 40 प्लस अग्री प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. प्रथम क्रमांक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून 7,000 रुपये कैलासवासी भास्कर बाबूराव तरे यांच्या स्मरणार्थ श्री अनिल भास्कर तरे उमरोळी यांच्याकडून आपण पाहत आहेत. द्वितीय क्रमांक चषक 5,000 रुपये
कैलासवासी सौभाग्यवती रिया रोहित पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहित परशुराम पाटील सरपाडा यांचकडून तृतीय क्रमांक चषक 3500. कैलासवासी गजानन चिंतू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश गजानन पाटील सरपाडा यांचकडून चतुर्थ क्रमांक चषक 3500. श्री राहुल प्रकाश पाटील टेंबोडे यांचकडून मालिकावीर 2000 रुपये. कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश गरज सरपाडा यांचकडून. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी तुषारजी पामाळे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका साईडला गौरव किनीला आपण पाहत आहेत. या आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण करूया लगेच टॉस. तुषारजी पामाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. बॉल आणि 49 रन्स अर्थातच 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते उर्वी वंश 11 उमरोळी या टीमने प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगला टेंबोडे फायटर्स टीम. तुषारजी पामाळे साहेब एक टेंबोडे गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करीत आहोत. पोलीस दलात जे कार्यरत आहेत राकेश पाटील आणि एका साईडला गौरव किनी मॅन फ्रॉम भामटपाडा आणि एका साईडला टेंबोडे जय बजरंग बिरवाडी आणि स्वरांगी वॉरियर्स धुकटन या दोन संघांच्या दरम्यान टॉस झालेला आहे. आणि विशालजी पाटील आमच्यापर्यंत माहिती देतील की कोणत्या संघाने टॉस जिंकलेला आहे. चला, लगेच फिल्डिंग सजून घ्या वेळेची दिरंगाई न करताना. जय बजरंग बिरवाडी टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवतील. दोन पंच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आज निरंजन सावंत पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर वेळेनंतर PDTPL नंतर आपण पाहिलं तर आज गाठभेट होते, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 49 धावांचं टार्गेट सेट केलं आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याच इराद्याने उतरलेत की या धावा सहजासहजी करून देतील की नाही याकडे दृष्टिकोन असेल तो गोलंदाजाचा. सकारात्मक दृष्टिकोन, थिंकिंग पॉझिटिव्ह. 30 बॉलमध्ये 49 धावा होऊ शकतील. या क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये, शक्य असं भरपूर आहे. कृणालच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. ब्रँड आहे पारगावचा. गेले कित्येक वर्ष वीर तानाजी पारगाव या टीमकडून खेळत असताना त्याचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलं. एक चांगली संकल्पना या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या संकल्पनेला प्रत्येकाने दुजोरा दिला. प्रत्येकजण सहमत झाले. आज पाटील नेटवर्कची टीम, पाटील नेटवर्क पालघरमध्ये तर डेफिनेटली खूप सुंदर कार्य करत असताना आपण पाहत आहेत. परंतु बहाडोलीचे 4 अनमोल रत्न या यूट्यूब चॅनलला परिपूर्ण कव्हरेज करताना पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील, जतीन किनी. नुकतंच सेकंड इनिंगला सुरुवात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत एक जबाबदारीचं ओझं आता मात्र नेहमीच बाळगताना पाहायला मिळतील. मुनीत कुडू असतील, तदनंतर आपण पाहिलं तर कपिल पाटील यांना आपण पाहत आहेत. ही संपूर्ण एंटायर टीम. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी कृणाल पाटील सज्ज झालेत मिलिंद पाटील यांच्या बॅटिंगचा सामना करण्यासाठी आपण पाहू शकाल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय जमिनी लगत. खूप चांगला फटका तर अप्रतिम. यंदाचा हंगाम मिलिंद पाटीलने अक्षरशः भन्नाट गाजवलाय, ज्या अनुषंगाने सातत्याचं दुसरं नाव रन मशीन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावांचा वेग वाढवणारा हा खेळाडू, धावांची अक्षरशः मॅन्युफॅक्चरिंग मशीन.
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर एका साईडला आपण पाहत आहेत वैभव, गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राऊंड द विकेटने येतोय कृणाल पाटील. अप्रतिम गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एक छोटंसं रोपटं लावलंय 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 40+चे प्रचंड वारे वेगाने वाहू लागलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु आज समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि त्यासाठी आज आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट अफलातून आगरी समाज बांधवांकडून खेळलं जाईल. या 3 दिवसांचा फॉर्मॅट, प्रत्येक दिवसामध्ये 10 संघांना प्राधान्य, 10 मॅचेसला प्राधान्य दिले गेले. अजून इथून जर आपण पाहिलं तर 47 धावांची आवश्यकता आहे. 27 बॉल 47 धावा. प्रत्येक चेंडू गणिक मात्र आपण पाहू शकतायत. धावांचा वेग वाढताना मिलिंद पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? कृणाल पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने साईटला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फटका चांगला होता, गॅपमध्ये खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु गॅप काही शोधता आला नाही. तेवढंच फिल्डिंगचा नजारा आपण अप्रतिम पाहिलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 26 बॉल आणि 46 धावा हे सामन्याचं समीकरण. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण काळ आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलात तर क्रेज आणि ग्लॅमर जे आलंय आज टेनिस बॉलला, ते डोळे उघडलेत ते ISPLने. ऑफ साईडला फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कोण सांगेल 40+ क्रिकेट सुरू आहे. 1 शॉट लेग स्क्वेअरच्या पंचांकडून, 1 धाव शॉट वैभव यांची आणि 2च धावा मिळतील. म्हणजे या 3 धावा आल्या होत्या, परंतु 3 धाव्यांवर पाणी फिरलं आणि 2च धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये 2000 रुपये कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश घरत सरपाडा यांसकडून आहे. मालिकावीर भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळ्याच लुकच्या, न्यू लुकच्या ट्रॉफीज आपण पाहू शकाल. सरळ बॅटचा उपयोग केला होता, परंतु वैभव पुढे निघाले आणि कृणालने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. पाच धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. दुसरं षटक हाताळण्यासाठी जयकांत रे ब्रँड आहे खानिवडेचा आणि एक ॲज अ ऑलराऊंडर आज पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष खानिवडे संघाकरिता सेवा केली क्रिकेटची. टॉस बॉल होता, खूप चांगला फटका, ड्राईव्ह खेळला गेला. दीपेश पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं. 1 धाव वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आहे. चांगली संकल्पना 40+च्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग. अगोदर आपण फॉर्मॅट फक्त आगरी प्रीमियर लीगचा पाहायचो, परंतु आता 40+चा फॉर्मॅट म्हणजे 2 फॉर्मॅट झालेत. एक 9 तरुण संघ, 9 तरुण खेळाडूंचा भरणा असलेला आगरी प्रीमियर लीगचा देखना सोहळा आणि हा सोहळा जर आपण पाहिला तर 40+च्या खेळाडूंचा लेजंड ऑफ क्रिकेट. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर मात्र पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फेकी येईपर्यंत शैलेश किनी जीवाची आकांक्षा केली, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, परंतु या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये फक्त एकच सजेस्ट करेन की डिहायड्रेशन पासून वंचित राहायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा आणि ज्या ज्या वेळेला मात्र तुम्ही विश्रांती घेतील तेव्हा सावलीचा आसरा घ्या. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु फिल्डर कोणी नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. 2 बाउन्सने क्लिअर होताना मेल चौकार, सुस्वागतम आणि संघर्षाचा चौकार.
या चौकार आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता, शफल झाले. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा इरादा होता, परंतु प्रॉपरली टायमिंग साध्य करता आलं नाही. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. फिल्डर कोणी नाहीये. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हा चौकार येईल की नाही, मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत की प्रेक्षकांची मते आहेत की यस, चौकार. बॅक टू बाउंड्री. 16 धावा. थँक्यू. जय बजरंग बिरवाडी टीमचे कॅप्टन राकेशजी पाटील, आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवा. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक हे प्रगतीपथावर. बॉल फेकून झाले ते 4. 16 वर 1. एनबी वॉरियर्स धुकटन टीमचे निलेशजी वजे यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लास टायमिंग पाहायला मिळाला. प्रॉपरली टायमिंग होतं. 3 इन अ रो. चौकार 4. बालचंद्रजी पाटील बाल्यामा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावर. सरगम सरपडा क्रीडा मंच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. वाखाणे जोगे बॅटिंग पाहायला मिळते. 3 बॉलवर 3 दमदार आणि शानदार चौकार पाहायला मिळाले. ब्युटिफुल. 20 धावा फलकावर. टेंबोडे फायटर्स या टीमची स्थिती. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साईडला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह. क्लास टायमिंग बिटवीन द गॅप. चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट. 4 बॉलवर 4. खणखणीत सनसनाटी चौकार. 9वा चौकार या स्पर्धेतला. सर्व खेळाडू आणि कोर कमिटी यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर कुपन पद्धतीने मात्र जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. कुपन तुम्हाला दिले जातील आणि त्यानुसार मात्र आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चोवीस धावा फलकावर 25 धावेची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत 24 धावा फलकावर लगावले गेलेत. 25 धावांचं लक्ष अजूनपर्यंत पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका, कारण 9 मॅचेस यानंतर आपल्याला खेळवायच्या आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 रन्स आपण पाहू शकलात लगातार. त्यामध्ये मिलिंद पाटीलचे 4 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. ग्रेट बॅटिंग. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. टप्पा अचूक पद्धतीने. कृणालची ही ताकद बनली गेली, स्पेशालिटी आहे. भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हारजीत आपल्या जीवनामध्ये पाहिलेत.
अशा प्रकारचा खेळाडू, लेजंड ऑफ क्रिकेट. 40+ क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये 40+ क्रिकेटला खूप डिमांड अर्थातच मागणी आलेली आहे. प्रत्येक 1-1 लाखाच्या स्पर्धा होतात, त्या ठिकाणी एक हाफ हा 40+ ठेवण्यात येतो. त्यामध्ये ओपन क्रिकेट 40+ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कधी कधी एक गाव एक फॉर्मॅटला सुद्धा आपण पाहू शकतायत. प्रदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आमचे दिग्गज समालोचक. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम आणि त्यांचं चौकाराने मात्र स्वागत केलं जातं. आमच्या या सरपाडा क्रीडा मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. ग्रेट बॅटिंग शैलेश किनी, गेले 10 ते 12 वर्षांच्या पलीकडचा आज शैलेश किनी पुन्हा एकदा मात्र आठवला, कारण ॲज अ ऑलराऊंडर भूमिका म्हणून कोपर संघातून नेहमीच त्याचं प्राधान्य राहिलं. एक सेन्सेशनल स्ट्रोक होता, चौकार मिळाला आणि संघाची धावसंख्या 28-28. सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग, काय फटका खेळला होता, स्पेक्टॅक्युलर वंडरफुल शॉट. 4. आदरणीय सन्माननीय शरदजी घरत साहेब बिरवाडी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. भूपेशजी यांचं सुद्धा खूप मैदानासाठी योगदान, आणि भूपेशजी आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 32, विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. ग्रेट बॅटिंग. ऑफ साईडला फटका मात्र जरूर हवेमध्ये खेळला गेला. एक धाव अर्जित केली जाते. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅकअप चांगला मिळतोय. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 33 धावा विजयासाठी. आता मात्र आपण पाहतायत 16 धावेची आवश्यकता. अमर पाटील आमचे मॅन्युअल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते ते जतीन किनी आणि अमर पाटील. नवीन आयुष्याची सुरुवात आता मात्र पाहायला मिळते त्यांना. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. मिलिंद पाटील यांच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो, झन्नाटेदार षटकार. 6 धावा. लाखाची तिला माया देशील का लेकीची ग लेकीची. संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली गेली. 13 बॉल आणि 10 रनची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग करणारा फलंदाज मिलिंद पाटील आणि शैलेश किनी. ऑन साईडला लो बॉल, जरूर लो फुलटॉस बॉल होता, परंतु त्या चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. फलंदाज बाद. मिलिंद पाटीलच्या केला पूर्णविराम. 12 बॉल आणि 10 रन्स विजयासाठी. टेंबोडे फायटर्स टीमला येणाऱ्या 12 बॉलमध्ये 10 रनची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मला आठवायची बात तू सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. थँक्यू. शरदजी घरत बिरवाडी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. या स्पर्धेचे अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया. सहर्ष स्वागत आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन शरदजी घरत, आपण या पुढे. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर आपण भालचंद्र पाटील अर्थातच भाल्या मामा यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी भूपेशजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते. भूपेशजी यांनी सुद्धा मैदानासाठी खूप चांगली मेहनत घेतली आणि सदस्य आहेत, ते आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. भालचंद्रजी पाटील भाल्या मामा यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. तदनंतर निलेशजी वजे NB वॉरियर्स धुकटनचे जे आपण पाहत आहेत प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं निलेशजी वजे
निलेश आणि भालचंद्र असे मात्र आपण पाहतायत शॉर्ट फॉर्म ही नावं आहेत ते टायटल पाहायला मिळतं आणि निलेशजी वजे यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. विशालजी पाटील या स्पर्धेचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. 11 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. प्रदीपजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 40. 9 रनची गरज. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 41. 2 बॉलचा खेळ झालाय. 8 धावेची आवश्यकता आहे अजूनपर्यंत. शैलेश किनीची बॅट अतिशय सुंदर पद्धतीने बोलू लागली. मनोज पाटील नॉन स्ट्राईक एंडला 1 धावेनिशी आपण पाहू शकलात. आमचे साथी समालोचक गेली कित्येक वर्ष अतिशय प्रामाणिक काम करत असताना पाहायला मिळतात या समालोचन क्षेत्रामध्ये. ऑन साईडला फाईन लेग क्लिअर करणारा हा अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा शैलेश किनीच्या बॅटमधून. चौकार 4. थँक्यू. ऑन साईडला सेफ झोन मध्ये आहे. इनफिल्ड जरूर क्लिअर केलं गेलंय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी शैलेश किनीच्या बॅटमधून 2 धावा येतील. यानंतर जय बजरंग बिरवाडी टीम राकेश पाटील फिल्डिंग घेतले का? यस, फिल्डिंग लगेच आपण सजून घ्यायचे. यानंतर लगेच आपला सामना आणि लगेच सुरुवात होईल सामन्याला. कारण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि ते सुद्धा 5-5 षटकांचे आपण पाहत आहेत. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने कॉपरेट करा. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. वेट अँड वॉच केलं. स्टायलिश फिनिश. ग्रेट बॅटिंग टेंबोडे फायटर्स टीम. पहिलीच मॅच आपल्या खात्यामध्ये घेत असताना आपण पाहतायत. पॉइंट्स टेबलमध्ये वरचढ ठरत असताना आणि लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. राकेश पाटील अँड कंपनी. वेळेची दिरंगाई न करताना चला घाई करा. वेळ दौडू नका. ज्या काही मीटिंग्स तुम्हाला करायच्या आहेत त्या मॅचच्या अगोदर करा. फक्त एका षटकामध्ये एकच मीटिंग केली जाईल याची दखल घ्या.